नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे जागतिक महिला दिन. या विषयावरती सुंदर मराठी भाषण. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे जागतिक महिला दिन. या विषयावरती सुंदर मराठी भाषण. 9 महिने पोटात ठेवून आपल्या पहिल्या श्वासापर्यंत वेदना सहन करते ती आई. 9 महिने पोटात ठेवून आपल्या पहिल्या श्वासापर्यंत वेदना सहन करते ती आई. आपल्या रक्तातील असून दुसऱ्या घरी नांदायला जाते, परंतु रक्षाबंधनाला न विसरता राखी बांधायला येते ती बहीण. आपल्या रक्तातील असून दुसऱ्या घरी नांदायला जाते, परंतु रक्षाबंधनाला न विसरता राखी बांधायला येते ती बहीण. मुलगी कोणाची, बहीण कोणाची, तरीही अखेरच्या श्वासापर्यंत आपल्याला साथ देते ती पत्नी. मुलगी कोणाची, बहीण कोणाची, तरीही अखेरच्या श्वासापर्यंत आपल्याला साथ देते ती पत्नी. जिला आपल्या मनातील गुपित सांगतो ती मैत्रीण. जिला आपल्या मनातील गुपित सांगतो ती मैत्रीण. 9 महिने पोटात ठेवून आपल्या पहिल्या श्वासापर्यंत वेदना सहन करते ती आई. आपल्या रक्तातील असून दुसऱ्या घरी नांदायला जाते, परंतु रक्षाबंधनाला न विसरता राखी बांधायला येते ती बहीण. मुलगी कोणाची, बहीण कोणाची, तरीही अखेरच्या श्वासापर्यंत आपल्याला साथ देते ती पत्नी. जिला आपल्या मनातील गुपित सांगतो ती मैत्रीण. पुरुषांच्या जीवनात महिलेचे प्रमुख स्थान आहे. खरं तर महिलेशिवाय आपले जीवन दिवा असून ज्योत नसल्यासारखे आहे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि महिला दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम महिला भगिनींनो. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती. स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण. स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण. स्त्री म्हणजे महान कार्य, स्त्री म्हणजे महान कार्य. अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती. स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण. स्त्री म्हणजे महान कार्य. अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आज 8 मार्च. आज आपण येथे सर्वजण महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ, मैं मेरी झाशी कभी नहीं दूंगी असे ठमकावून इंग्रजांशी संघर्ष करणारी राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणाची महती ओळखून
मुलींना, स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. या दिनाची खरी सुरुवात कधी झाली हे तुम्हाला माहिती आहे का? तर या दिवसाची खरी सुरुवात स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली झाली. 8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये कपड्याच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी या कारणामुळे लढा पुकारला. स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला संघर्ष हा जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो. त्यानंतर 1910 साली सर्व महिला प्रतिनिधींसह कार्यकर्ती क्लारा जेटगी यांनी सुचवल्याप्रमाणे 8 मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेल्या महिला प्रतिभाताई पाटील, भारतीय पोलीस सेवेत अधिकारपदी असलेल्या किरण बेदी, भारतरत्न किताबाच्या मानकरी गानसम्राज्ञ लता मंगेशकर एक स्त्री म्हणून अशा या स्त्रियांचा गौरव सांगताना मला खूप अभिमान वाटत आहे. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगन ही ठेंगणे भासावे, गगन ही ठेंगणे भासावे. तुझ्या विशाल पंखाखाली, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे, विश्व ते सारे वसावे. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगन ही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे. सलाम या नारी शक्तीला. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते. हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आपल्या समाजात आहेत. स्त्री शिक्षणाची महती ओळखून स्त्री शिक्षणाचा वारसा हाती घेतलेल्या महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिकून वारसा चालवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेताना त्यांची परीक्षा फी भरण्यासाठी त्यांची पत्नी रमाबाई यांनी कष्ट करून पैसे कमावले. अशी अनेक उदाहरणे पुरुषांच्या यशामागे स्त्रियांचा वाटा दर्शवतात. शेवटी मी हेच म्हणू इच्छिते की स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी. स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी. तरच आपला भारत देश सुरक्षित, सक्षम आणि बलवान होईल. तरच आपला भारत देश सुरक्षित, सक्षम आणि बलवान होईल. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील.
थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.